मी नितीन टिळेकर, चेअरमन एनटीएल ग्रुप ऑफ कंपनीज। मित्रांनो, एनटीएल ग्रुप बद्दल बोलायचं जर म्हटलं तर त्याला वेळ खूप लागणार आहे। 1-2 मिनिटांमध्ये मी थोडीशी हिस्ट्री पाठीमागची तुमच्या समोर ठेवतोय। 2007 साली टॉप लाईन या नावाने एनटीएल ग्रुपची सुरुवात झाली। 2011 साली भारतात सर्वप्रथम सेंद्रिय खत, ज्याला आपण एनपीके म्हणतो, ती एनपीके आपण भारतात सर्वप्रथम आणली। त्याचंच एक माझं काय म्हणतो त्याला आपण एक सन्मान म्हणूयात किंवा त्याचीच एक पावती म्हणून मला कृषीरत्न किंवा विश्वरत्न सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। एका डायरेक्ट सेलिंगच्या इतिहासात ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे, होती, यापुढेही असणार आहे। पुढे जाऊन जर थोडंसं त्याच्याबद्दल जास्त डीपमध्ये बोलायचं म्हटलं तर सर, सेंद्रियवरती काम करतोय आपण। गेल्या 14 वर्ष सेंद्रिय शेती किंवा आता सेंद्रिय तुमचे होम क्लिनिंगचे प्रोडक्ट्स याच्यावरतीच काम केले आणि सेंद्रिय शिवाय किंवा आयुर्वेदिक शिवाय दुसरं आपण काही विकणारही नाही आहोत। आज त्याची एक पावती म्हणून आपण होम क्लिनिंग मधले काही प्रोडक्ट, भारतातील सर्वात मोठी औषध निर्मितीची कंपनी, इव्हन मी जगात म्हणेन जगात सर्वात मोठी औषध निर्मितीमधील कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लिमिटेड, त्या कंपनीला आपण होम क्लिनिंगच्या प्रोडक्टचा सप्लाय देतो आहोत, पुरवतो आहोत। ही एक आपल्या दृष्टीने एक आपल्या सिरपेच्यात लावलेला मानाचा तुरा आहे असं मी अभिमानाने सांगेन। आपली टॉप लाईन कंपनी 2018 साली आपण नामांतरण करून न्यू टॉप लाईन या नावाने पुढे आणली। एनटीएल्स म्हणजे न्यू टॉप लाईन। मित्रांनो, याच्याही पुढची डायरेक्ट सेलिंग मध्ये ना भूतो ना भविष्याती होणारी गोष्ट, न भूतो ना भविष्यामध्ये होणारी गोष्ट मी तुमच्या समोर आणली। ती म्हणजे भारतातील सर्वात पहिली डायरेक्ट सेलिंग मधली पब्लिक लिमिटेड कंपनी आपण एनटीएल बनवतोय। साधारण 30 ते 35 दिवसाचा फक्त कालावधी मला मी तुमच्याकडनं मागतोय। साधारण पुढच्या 30 ते 35 दिवसामध्ये एनटीएल ऑर्गॅनिक सोल्युशन इंडिया पब्लिक लिमिटेड या नावानं पुन्हा एकदा तुमच्या समोर येईल। परत एकदा तुमच्याकडनं जे सहकार्य गेल्या 12 वर्षामध्ये 14 वर्षामध्ये सेंद्रिय शेती बनवण्यासाठी, सेंद्रिय शेतीच्या प्रोडक्टचं ज्याला आपण म्हणतो प्रोडक्टचं प्रमोशन करण्यासाठी जे तुमचं मला योगदान मिळालं, असंच योगदान मला मिळत राहील मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो। राहिला विषय आपल्या डायरेक्ट सेलिंगचा, याच्याबद्दल जास्त मी आता बोलणार नाहीये मित्रांनो, पण जर पब्लिक लिमिटेड पहिली भारतातली कंपनी जर बनवतोय तर याच्यापेक्षा जास्त अभिमानाची किंवा गर्वाची गोष्ट कुठली नसणार आहे। परत एकदा तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप 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 अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। हाय, मेरा नाम संतोष कुमार बैरागी है। एनटीएल ग्रुप ऑफ कंपनी के लिए आज सीईओ पद पे मैं काम कर रहा हूँ। लास्ट फ्रॉम 5 साल से मैं इस पद पे काम कर रहा हूँ। कंपनी का ग्रोथ देखते हुए आने वाले 2021 में इस साल कंपनी को हम लोग पब्लिक लिमिटेड बनाने जा रहे हैं। पब्लिक लिमिटेड बनाने का पीछे का एक ही मकसद है, लोगों के लिए, कि एमएलएम सेक्टर में लीडर लोगों के लिए, उनकी भविष्य के लिए एक आधार बनाने का हमारा एक मकसद है। नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री में जो भी लोग काम कर रहे हैं उनके लिए सुनहरा अवसर एनटीएल ऑर्गेनिक वर्ल्ड लेके आ रहा है। इस अवसर का आप सभी लोग फायदा लें, ऐसे हम लोग चाहते हैं। एनटीएल ऑर्गेनिक ग्रुप के सभी नेटवर्कर लोगों के लिए वेलकम के साथ साथ ऑल द बेस्ट कहना चाहूँगा।